गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नमन करून आपण या सकाळच्या वातावरणामध्ये निरूपणास सुरुवात करूया। सद्गुरु सांगतात की नाती ही आयुष्यामध्ये एवढी अनमोल असतात ना, की कधी कधी नाती आपली जरी अनुभवामध्ये नसली तरी आपल्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा या नात्यांचा अर्थ आपल्याला समजतो। नात्यांचा चुकीचा वापर कधीही करू नका। आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी नात्यांचा कधीही चुकीचा वापर करू नका। कारण चांगली लोक आयुष्यामध्ये सारखी मिळत नाहीत। जी तुमच्याकडे सोन्यासारखी माणसं आहेत ना, त्यांना जपून ठेवा, त्यांची सेवा करा। कारण तुमच्या विश्वासपात्र असलेली माणसं तुम्हाला दरवेळी या आयुष्यामध्ये मिळतीलच असे नाही। कारण बघा, आपल्या आयुष्यामध्ये प्रेम फक्त तुमच्या कामावर आणि ईश्वरावर करा। कारण ही दोन्हीही कधी धोका देत नाहीत। फक्त या आयुष्यामध्ये ईश्वर आणि कामाशिवाय दुसरी माणसं फक्त धोके देतात का, असं वाटतं का तुम्हाला? नाही। कारण या आयुष्यामध्ये हे जीवन जगत असताना अशी भरपूर नाती असतात, अशी भरपूर माणसं असतात की ती दुसऱ्यांच्यासाठी आपलं प्राण पणाला लावतात आणि ती नाती टिकवून धरतात। अशी सुद्धा नाती आहेत, पण ती नाती आपण ओळखायला हवी। त्यासाठी आपलं मन निष्पाप असायला हवं। जेव्हा आपण दुसऱ्याशी एकदम प्रामाणिकपणे नातं जोडू ना, तेव्हा तो समोरचा आपल्याशी प्रामाणिक राहील। पण जर आपणच त्याच्याकडून अपेक्षा केली की हा मला काही मदतच करत नाही, मग मी का त्याला करू? प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असतो की तो माझ्यासाठी काहीच करत नाही, मग मी का त्याच्यासाठी काही करू? बघा, सद्गुरू सांगतात, अरे मानवा, अगोदर तू कोणासाठी काय करावं हे निश्चित कर, तेव्हा जग तुझ्यासाठी काहीतरी करेल। म्हणजेच काय? म्हणजेच प्रेम करायचं आपण दुसऱ्यावर करायला पाहिजे। जर कोणाला मदत पाहिजेत असेल तर आपण अगोदर करतो का, हे प्रत्येकाच्या मनाला प्रत्येकाने विचारावं। बघा, पुढे सद्गुरू सांगतात, शानदार नाते पाहिजेत असेल ना, तर त्यांना मनापासून निभवा। मौल्यवान मोती कधीही किनाऱ्याजवळ सापडत नाही, तो किनाऱ्याच्या बाजूला कधीही नसतो। तो समुद्राच्या मध्यभागी एकदम कठीण जागेवर असतो। म्हणजेच काय? म्हणजेच मौल्यवान मोतीचा शोध जर तुम्हाला घ्यायचा जर असेल ना, तर त्या समुद्रामध्ये तुम्हाला उडी मारायला लागेल। समुद्राच्या तळाशी तुम्हाला जावं लागेल। समुद्र म्हणजे काय? समुद्र म्हणजे अध्यात्म, आपली भक्ती। या भक्तीच्या सागरामध्ये जेव्हा आपण उडी मारू ना, या भक्तीमध्ये जेव्हा आपण पूर्णपणे बुडून जाऊ ना, तेव्हा खरं प्रेम, तेव्हा खरं मौल्यवान मोती आपल्याला सापडणार आहे। आणि जेव्हा हा मौल्यवान मोती आपल्याला सापडेल ना, तेव्हा खऱ्या प्रेमाची गोष्ट आपल्याला कळणार आहे। या मनुष्याने कधीही कोणाच्या वाईट वेळेवर
हसण्याची कधीही चूक करू नये, कारण ती वेळ आहे ना सगळ्यांचे चेहरे लक्षात ठेवते. ही नियती आहे ना, ही नियती प्रत्येकाला समान अधिकार देते. जेव्हा आपण दुसऱ्यांच्या गोष्टीवर हसू लागतो ना, तेव्हा एक वेळ ती आपल्यावर सुद्धा येते. म्हणून जास्त गर्व करू नका. तुमच्याकडे आहे ना तेच सर्वश्रेष्ठ आहे. पुढे सद्गुरू सांगतात की प्रार्थना कधीही साथ सोडत नाही आणि तळतलाट कधीही पाठ सोडत नाही. जे तुम्ही दुसऱ्यांना देणार आहेत ना तेच तुमच्याकडं परत येणार आहे. मग ती इज्जत असो किंवा धोका असो. म्हणजेच बघा, माणूस स्वतःला एवढा शहाणा समजतो की तो स्वतःला असं वाटतं की या सृष्टीचा पालन करता पूर्ण मीच आहे. मी कुणालाही धोका देऊ शकतो, माझ्या मनाप्रमाणे मी वागू शकतो. पण असं आहे का? अरे मानवा, हे तुझं स्वप्न आहे. कारण एक वेळ तुझ्यावरही येणार आहे. असे अभिमान करणारे घमंडी भरपूर होऊन गेले. त्यांची सोन्याची लंका होती, ती सुद्धा धुळीस मिळाली. तू काय आहेस या जीवनामध्ये? जर तुला नातं कोणतंही असो, त्याचा पासवर्ड एकच असतो, तो म्हणजे विश्वास. जेव्हा विश्वास तुझ्या अंतःकरणामध्ये नसेल ना, तेव्हा तू कोणत्याच पैलतीराला पोचू शकत नाही. कोणतेच कार्य तू सिद्धीस नेऊ शकत नाही. एक असा या अंतरात्म्यामध्ये एक विश्वासाचा परमेश्वर असा एक भरलेला आहे ना, की जोपर्यंत तुझ्यामध्ये तो अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही, तोपर्यंत तुझी अधोगती थांबणार नाही. तू कोणत्याही देवाची भक्ती कर, कुठेही जा, कितीही सत्संग कर, कितीही भजन कर, पण तुझा विश्वास जोपर्यंत परमेश्वरावर बसत नाही ना, स्वतःच्या मनामध्ये तो पासवर्ड खोलण्यासाठी तो पासवर्ड निर्माण होत नाही ना, तोपर्यंत काही शक्य नाही. बघा, सद्गुरू पुढे सांगतात की आयुष्यामध्ये जर खुश राहायचं असेल ना, तर दुसऱ्यांच्या बडबडीकडे लक्ष देऊ नकोस, दुर्लक्ष कर, पण स्वतःचे ध्येय मात्र सोडू नकोस. कारण जे तुझ्या मनामध्ये तू ठरवलेलं आहेस ना, ते पूर्ण करण्यासाठी तुझे प्रयत्न सोडू नकोस. तू भक्तीमध्ये आहेस, आचरणामध्ये आहेस, हे सत्य आहे. पण असं म्हणतात की प्रयत्न आणि परमेश्वर, जोपर्यंत तुझे प्रयत्न चालू आहेत ना, तोपर्यंत तुझ्यासोबत ईश्वराची साथ तर आहेच, पण प्रयत्न करणं मात्र सोडू नकोस. कारण प्रयत्न हेच परमेश्वर आहे. नेहमी लक्षात ठेव, नातं तोडण्यासाठी लोक चुकीचा आरोप पण लावतात, पण तू मात्र ईश्वराच्या सानिध्यात आहेस. तू मात्र तुझ्यावर मात्र ईश्वर लीला आहे. तू आचरणामध्ये आहेस, हे तू विसरू नकोस. लोक तुझ्या अधोगतीसाठी काहीही करतील, पण तुझे सत्य वागणं, तुझे कर्म, तुझं वागणं, तुझं बोलणं, यावर तुझी अधोगती व्हायची का चांगलेपणा यायचा, हे त्याच्यावर अवलंबून आहे. जरी तुझ्यासोबत कुणीही कितीही दुःख देण्याचा प्रयत्न केला, तरीही ते शक्य होऊ शकत नाही. कारण तू ज्या आचरणामध्ये आहेस, ज्या भक्तीमध्ये आहेस ना, ती भक्तीच अशी आहे की काही काळाचे भय नाही. कितीही संकट आली, त्या संकटांना तोंड देण्यासाठी माझे सद्गुरू आहेत, स्वामी आहेत, स्वारी आहेत. कसलीही चिंता नसावी मानवा. तू जे करतोयस ते उत्तम आहे, श्रेष्ठ आहे. तुझं चालू आहे ते रोज तुझी उपासना झाली पाहिजे,
रोज जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर तुझी उपासना होईल ना, बघा प्रत्येक निरूपणामध्ये ब्रह्ममुहूर्ताचा भाग नेहमी येतो. ब्रह्ममुहूर्ताची एवढी पावर आहे ना. बघा अजूनही खूप भाविक जण आहेत, खूप सज्जन आहेत की ते ब्रह्ममुहूर्तावर अजूनही उपासना करत नाहीत. पण लक्षात ठेवा, ब्रह्ममुहूर्ताची एवढी पावर आहे ना की आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण होते. आणि जेव्हा ही ऊर्जा निर्माण होते ना, तेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये ईश्वराचा सहवास निर्माण होतो. आणि बघा तो दिवस तुमचा पूर्ण किती छान जातो, किती सुंदर जातो. म्हणून तुझ्यावर किती जरी संकट आली ना, तू उपासना सोडू नकोस. सर्व काही उपासनेमध्ये आहे. सर्व दुःखांचं मूळ उपासनेमध्ये आहे. म्हणून उपासना कधीही सोडू नकोस. बघा पुढे स्वारी सांगतात की अशा लोकांच्या मनामध्ये खूप गोष्टी असतात ज्यांच्या खिशामध्ये पैसा नसतो. म्हणजे बघा, ज्यांना कोणाकडूनही जास्त अपेक्षा करू नका. जेवढे जास्त अपेक्षा कराल ना, तेवढे जास्त दुःख वाटायला येईल. बघा, कोणाकडून अपेक्षा करावी आणि कोणाकडून नाही करावी हे जेव्हा माणसाला समजतं ना, तेव्हा माणूस खूप सुखी होतो. पुढे सद्गुरू सांगतात, जेवढं मनापासून नातं तेवढ्या जास्त अपेक्षा, आणि जेवढ्या जास्त अपेक्षा तेवढे जास्त दुःख. म्हणजेच काय? म्हणजेच कुणाशी एवढंसुद्धा कनेक्ट होऊ नका की त्याचं दुःख आलं तर आपल्याला रडू येईल. एवढंसुद्धा कनेक्ट होऊ नका. म्हणजेच काय? तुम्हाला कनेक्ट जर व्हायचं आहे ना, तर भगवंताशी व्हा, या आचरणाशी व्हा, या श्रद्धेशी व्हा. तर तुमचं आयुष्य पहिलं तीराला गेल्याशिवाय राहणार नाही. जे तुम्हाला वैतागले आहेत ना, त्यांना सोडून द्या. कारण कोणावरही ओझं बनण्यापेक्षा कोणाच्याही आठवणीत राहणं कधीही चांगलं. म्हणजेच काय? म्हणजेच आपला दुसऱ्याला जर दुःख वाटत असेल, आपलं दुसऱ्याला जर बोज वाटत असेल, तर त्यांच्या ठिकाणी न जाणं कधीही चांगलं. म्हणजेच काय? तुम्हाला जर सर्वात स्वस्त आणि सर्वात मस्त जागा, सर्वात सुंदर जागा आहे ती मनाची. मनामध्ये आपण असं निर्माण घर करा की त्या घरामध्ये फक्त आपण असू, आणि तीही मनाची श्रीमंती एवढी असेल ना की तुमच्या मनाच्या श्रीमंतीमध्ये कुणालाही प्रवेश देऊ नका. तिथे फक्त भगवंत आणि तुम्हीच असाल. ज्याच्यावर तुमचे सर्वात जास्त प्रेम असतं ना, त्याच्यामध्येच जास्त ताकद असते तुम्हाला रडवण्याची. पण या अशा गोष्टींच्या मागे तुम्ही लागू नका. तुमच्या जीवनामध्ये नातं नक्कीच निर्माण करा, पण ती नाती एवढीसुद्धा अटॅच करू नका मनाला की तुमचं पूर्ण तहान भूक हरवून टाकतील. तुमच्या जीवनामध्ये जर नातं निर्माण करायचं जर असेल ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, काच आणि नातं दोन्ही नाजूक असतात. दोघांमध्ये फरक फक्त एवढाच असतो की काच चुकून फुटते आणि नातं गैरसमजामुळे तुटतं. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, आपली नाती या जगामध्ये 100पैकी 90% नाती गैरसमजामुळे तुटतात. म्हणून नात्यांमध्ये एवढं प्रेम निर्माण करा की जरी समोरच्याची जरी चुकी झाली ना, तरी आपल्याला वाटावं ते त्याने अनावधानपणे केलेलं असेल, त्याच्याकडून ते चुकीनं झालेलं असेल. आपण लगेच क्षमा करायला शिकावं, कारण चूक करण्यापेक्षा क्षमा करणारा कधीही श्रेष्ठ असतो. इथे स्वारी सांगतात, ज्यांना काय बोलायचं आहे ना हे कळलं ना, ते लोक बऱ्याच वेळा शांत राहतात. बघा, या जीवनाचा एकच मंत्र आहे, ज्याने मौन धारण केलं ना,
तो ईश्वराशी कनेक्ट झालाच समजा, तो सुखाच्या प्रवासामध्ये निघाला समजा. पण आपण मौन धारण करतो का? आपण आपली वैखरी एकदा सुरू झाली ना की ती अजिबात थांबत नाही. अहंकाराच्या गाडीमध्ये एकदा बसली की एवढी सुसाट निघून जाते की काय बोलतो, काय ऐकतो, काय कृती करतो हे सुद्धा आपल्याला समजत नाही. सद्गुरू पुढे सांगतात की ज्या माणसाने तुम्हाला वाईट काळामध्ये साथ दिलेली आहे ना, त्यांना कधीही विसरू नका. कारण ते साक्षात तुमच्यासाठी परमेश्वर आहेत, परमेश्वराची आहुती आहेत. कारण हे जर परमेश्वराचं रूप जे तुम्हाला उपयोगी पडतं ना, त्यामध्ये तुम्ही परमेश्वराची शक्ती पहा, त्या परमेश्वराचं रूप पहा. तेव्हाच्या भक्तीमध्ये आनंद निर्माण होईल, समाधान निर्माण होईल. तुम्ही जोपर्यंत चांगल्या गोष्टींमध्ये परमेश्वराचं रूप पाहत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला या दुःखामधून सुटका होणार नाही. बघा, तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाला परमेश्वर आपली एक जागा निर्माण करत असतात. पण ती जागा ओळखणं आपल्याला जमलं का? नाही जमत. पण हे ज्याला जमतं ना, तो या जगामध्ये श्रीमंत होतो. बघा, पुढे सद्गुरू सांगतात, स्वतःची चूक मान्य केल्याशिवाय तुम्ही कधीही चांगला माणूस बनू शकत नाही. किती छान विचार आहेत. बघा, सद्गुरू या माणसाला या पैल तीराला नेण्यासाठी दरवेळेला प्रयत्न करत असतात. बघा, स्वतःची चूक जेव्हा माणूस सगळ्यांच्या समोर मांडतो ना, तोच खरा माणूस असतो आणि तोच खरा या जीवनातला सुखदायी माणूस असतो. कारण अनुभव सांगतो की लोकांना या गोष्टीने काही फरक पडत नाही की तुम्ही खुश आहेत की नाही, तर लोकांना या गोष्टीने फरक पडतो की तुम्ही त्यांना खुश ठेवत आहेत की नाही. म्हणजेच काय? म्हणजेच लोक फक्त की आपल्याकडून त्यांना किती खुश ठेवलं जाईल याच्यावर कनेक्ट होत असतात. पण आपण खुश आहेत की नाही हे कोणी पाहतं का? तर नाही. म्हणून या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये एकच स्वारी आहे, भगवंत समर्थ, की जे आपल्या फक्त खुश राहण्याचा विचार करतात. या जगामध्ये जर सत्य असेल ना, तर फक्त भगवंत आहे, परमेश्वर आहे, बाकी सर्व व्यर्थ आहे. आणि या व्यर्थामध्ये आजचा तरुण गुंतून बसला आहे. या कलियुगातला मानव तमाशा लोक नाही, तर आपण स्वतःच बनवत असतो. आपल्या आयुष्याचा प्रत्येकाला आपली कमजोरी सांगून. बघा, जेव्हा आपण समोरच्याला आपली कमजोरी सांगतो ना, तेव्हा आपला स्वतःचा तमाशा होतो. स्वतःची कमजोरी कुणालाही सांगू नका, कारण लोक आपल्या कमजोरीवर बोट ठेवतात. आपण जे चांगलं केलेलं आहे ना, त्यावर कोणीही लक्ष देत नाही. पण आपली चूक कुठे आहे ना, त्याच्यावर तर नक्कीच लक्ष देतात. म्हणजेच काय? म्हणजेच एक सफेद शर्ट असतो आणि सफेद शर्टावर एखादा काळा डाग असेल ना, तर तो ठळकपणे दिसून येतो. तो काळा डाग म्हणजे आपली चुकी असते. तुमचा शुभ्र शर्ट असतो, त्याच्याकडे कुणाचं लक्ष जाणार नाही. पण तोच तुमच्या शर्टावर काळा डाग जर असेल ना, तर त्याच्यावर सर्वांचं लक्ष जाईल. म्हणजेच वाईट तेवढेच वागा जेवढं स्वतःवर आल्यानंतर सहन होईल. नाहीतर वाईट वागणं तुम्ही सोडून द्या. बघा, माणसाने कुणाशी किती वाईट वागावं, कुणाशी किती चांगलं वागावं, या आपलं आपण ठरवावं. बघा, काही नवरा बायकोमध्ये भांडण होतात आणि हा नवरा असतो
तो बायकोला एवढा मारतो. आत्ताच्या काळामध्ये हे प्रसंग लवकर येत नाही, पण काही नवरे आहेत की आचरणामध्ये असूनसुद्धा या अशा गोष्टी घडतात. तर ते खूप चुकीचं आहे. तर तुम्ही किती श्रवणामध्ये असाल आणि जर आपल्या पत्नीला आपण मारझोड करत असू तर तुमच्यापर्यंत ही तुमची सेवा परमेश्वरापर्यंत कधीही पोचू शकणार नाही. तुम्ही जर आचरणामध्ये आहात, या भक्तीमध्ये आहात ना, समर्थांमध्ये लीन झाले आहात ना, तर तुमच्या मनातील राग बंद झाला पाहिजे, रागावर कंट्रोल आला पाहिजे. तरच या पहिल्या तीराला जाण्यामध्ये तुमचा मार्ग मोकळा होईल. नाहीतर समर्थ पुढे सांगतात की जेव्हा पुरुषांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात ना, त्यावेळी समजून घ्या की अडचणी डोंगरापेक्षाही मोठ्या आहेत. बघा, इथे समर्थ सांगतात की घरातील छोटी कामं असतात, घरातील छोट्या स्वयंपाकाची कामं असतात, ती स्त्रिया करत असतात, आपली आई बहीण म्हणजेच. पण मोठमोठ्या लग्नकार्यामध्ये मोठमोठी स्वयंपाकं असतात ना, तो फक्त पुरुष करत असतो. म्हणजेच काय, म्हणजे तिथे स्त्रीला कमी लेखणं असं आहे का? तर नाही. स्त्री पण या दुनियामध्ये, या ब्रह्मांडामध्ये श्रेष्ठ आहे, पुरुषाच्या बरोबरीनं काम करत आहे. पण जास्त करून छोटं छोटं दुःख झालं तरी स्त्रीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. पण बाप मात्र हा पुरुष असतो ना, हा पुरुष छोट्या छोट्या दुःखांना कधीच गुमाजत नाही. कधीच तो छोट्या दुःखांचं टेन्शन घेत नाही. टेन्शन घेतो पण तो समोरच्याला दाखवत नाही. आणि पुरुष जेव्हा रडतो ना, तेव्हा खूप मोठा आभाळ कोसळलेला असतं. आणि हे आभाळ कधी कोसळतं यामध्ये तुम्हाला सांगावंसं वाटतं की आपल्या घरातील मुलगी, आपल्या घरातील मुलगा, जेव्हा बाप त्यांना पूर्ण शिक्षणासाठी पैसा खर्च करतो, पूर्ण आपल्या तळ हातावर एखाद्या फुलासारखं जपतो, आणि आईनं जवानीमध्ये कॉलेज पूर्ण झाल्यानंतर मुलगी न सांगता एखाद्या मुलासोबत पळून जाते, तेव्हा त्या बापाला दुःख होतं ना. ते दुःख खरं तर त्या गोष्टीचं वर्णनसुद्धा करता येत नाही. त्या बापानं भोगलेला हा टेन्शन, तुझ्यासाठी भोगलेलं हे दुःख एवढं अफाट आहे ना, की आजच्या मुलाबाळांनी, आजच्या बहिणींनी, आजच्या भावांनी या गोष्टीवर लक्ष द्यायला हवं. या दुनियामध्ये जर तुमच्या सर्वात जवळ आणि सर्वात श्रेष्ठ जर कोणी असेल ना, तर तो बाप आहे. आणि या बापाची जागा कोणी घेऊ शकत नाही. तुम्ही अनोळखी कितीही मोठी नाती करा, कितीही मोठी नाती जमवा आणि कितीही मोठे कार्यक्रम करा, पण जिथे बाप नसतो ना, तिथे खूप मोठी पोकळी निर्माण होते. ज्यांच्या आयुष्यामध्ये बाप नाही ना, त्यांना विचारा बाप म्हणजे काय आहे. बापाची जागा कोणी भरून काढू शकत नाही. बापाची जागा भावाला भरता येत नाही. बापाची जागा मेवण्याला भरता येत नाही. बापाची जागा कुणालाच भरता येत नाही. बाप तो बाप असतो, या जगाचा पोषण करता असतो. म्हणून बापाला कधी दुःख होईल असं मुलांनी वागू नका. कारण ही नाती जेवढी नाजूक दिसतात ना, तेवढी स्ट्रॉंगसुद्धा असतात, तेवढी मोठीसुद्धा असतात. कारण हे बापाचं नातं, जेव्हा छोटी दुःख येतात ना, तेव्हा आई रडत असते. पण जेव्हा मोठी दुःख येतात ना, तेव्हा बाप रडतो ना. बाप मनातून रडतो. बापाचं एकदा रडणं चालू झालं ना, तर बापाचं रडणं म्हणजे आभाळातून जसा पाऊस पडतो ना, धो धो, विजांचा कडकडाट, ते अंतरात्म्यातून आलेलं रडणं असतं. याच्यामुळं बापाला कधीही दुःख देऊ नका. कारण जेव्हा बापाला दुःख होतं ना, तेव्हा खरं मनाची अवस्था काय असते हे त्या बापाला जेव्हा दुःख येतं ना,
तोच बाप सांगू शकतो. म्हणून आजच्या या काळातील 9 तरुण मुलांनी, 9 तरुण बहिणींनी सर्वांनी लक्षात ठेवावं, आपण ह्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्यामुळं आपल्या आईबापाची मान खाली जाईल असं वागू नका. पण जेव्हा तुम्ही कधी असं वागणार नाही, जेव्हा तुम्ही आचरणामध्ये जर असाल ना, समर्थांच्या कृपेने तुम्ही या भक्तीमध्ये लीन व्हाल ना, तेव्हाच तुम्ही असं वागणार नाहीत. कारण एवढा सोपा मार्ग आणि एवढा खरा सत्य मार्ग या जगामध्ये कुठेही नाही. कारण बघा, ही भक्तीच अशी आहे की आता भक्ती करा आणि लगेच रिझल्ट करा, लगेच रिझल्ट मिळवा. म्हणजेच काय? रिझल्ट म्हणजे काय? म्हणजे बघा, आपण एखाद्या भक्ती करावी आणि समोरच्यानं बोलावं, किती छान मुलगा आहे, किती सुंदर मुलगा आहे, काय याची वैखरी आहे, काय याचं बोलणं आहे, हा कुणाचा मुलगा आहे. आपल्या बापाचं नाव त्याने विचारावं, एवढं सुंदर आपलं बोलणं असावं, एवढं सुंदर आपलं आचरण असावं. ह्या गोष्टी म्हणून प्रत्येक आईबापाने आपली दुसरी नाती तर जपलीच पाहिजेत. पण जर आपलं कुटुंबाचं नातं जर घट्ट विणायचं असेल ना, तर सर्व कुटुंबाने पूर्ण या आचरणामध्ये राहणं गरजेचं आहे, श्रवणामध्ये राहणं गरजेचं आहे. सद्गुरू सांगतात की या सज्जन भाविक भक्तांनी एक आयुष्यामध्ये गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या आयुष्य जगत असताना कोणालाही तुमच्या मनातील गोष्टी सांगू नका. असं होऊ शकतं की येणाऱ्या काळामध्ये ती व्यक्ती तुमच्या विरुद्ध होईल आणि तुमची कमजोरी त्यांना माहीत असेल. म्हणून जर आपल्याला या आयुष्यामध्ये भक्ती करत असताना असे भरपूर दुःख येणार आहेत, पण त्या दुःखांना सामोरे जाण्यासाठी आपण कणखर असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय? म्हणजेच आपण त्यांच्याशी भांडण करणं गरजेचं आहे का? तर अजिबात नाही. या नात्यांमधला बंध जर निर्माण करायचा असेल ना, घट्ट निर्माण करायचा असेल ना, तर दुसरा आपल्या नात्यांमध्ये कोणाला प्रवेश करून देऊ नका. कारण जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्या नात्यांमध्ये प्रवेश करतो ना, तेव्हा सर्वात मोठं दुःख निर्माण होण्यास पोकळी निर्माण होते. आणि ही पोकळी कधी थांबते की आपल्या नात्यांचा स्पर्श आपल्यापासून दुरावला जातो ना, तेव्हा ही पोकळी निर्माण झालेली असते. म्हणून ह्या नात्यांचा बंध जर टिकवायचा असेल ना, तर प्रत्येक माणसाने एक लक्षात ठेवायला हवं की आपल्या आयुष्यामध्ये एक असा बुद्धिमान, म्हणजे आपल्या जीवनामध्ये एक असा व्यक्ती निवडा की त्याच्याशी बोलल्यानंतर 1000 पुस्तके वाचल्यासारखं वाटलं पाहिजे. 1000 पुस्तकांचं वाचन केल्यानं जेवढं ज्ञान मिळतं ना, तेवढं मौल्यवान त्याचं ज्ञान पाहिजे की ज्याच्या ज्ञानानं आपल्या पूर्ण दुःखांचा नायनाट होईल. असा व्यक्ती कोणी या जीवनामध्ये आहे का? सांगा पाहू. या जीवनामध्ये असा एकही व्यक्ती नाही, पण एक व्यक्ती आहे, तो समर्थ. एक व्यक्ती आहे, स्वारी श्रीकृष्ण श्रीराम. कारण हा परमेश्वर एकच असा आहे, जगी स्थळी पाषाणी. तुम्ही जायाल तिथे तुम्हाला दिसेल. फक्त विश्वास एक अशी गोष्ट आहे ना की सर्व दुःख तुम्ही त्यांना सांगा, कारण त्या दुःखांचं मूळ त्यांच्याकडे आहे. दुःख तुमची कशी नाहीशी करायची, कशी नष्ट करायची ते त्यांना माहीत आहे. म्हणून नाती तर आपल्या जीवनामध्ये असलीच पाहिजेत, पण नात्यांचा बंध जर टिकवायचा असेल ना, तर फक्त सद्गुरू कृपा पाहिजे. आणि सद्गुरू कृपा जेव्हा होईल ना, तेव्हा नाती तर टिकतीलच, पण तुमचं समाजामध्ये मौल्यवान, तुमचं समाजामध्ये एक भारदस्त वजन निर्माण होईल. म्हणजेच काय?
म्हणजेच अध्यात्मामध्ये वजन जेव्हा निर्माण होतं ना, तेव्हा खऱ्या सुखाचा अनुभव माणसाला येतो. आणि ही नाती तेव्हाच टिकतात की जेव्हा आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण होतो. आणि प्रेम केव्हा निर्माण होईल? जेव्हा भगवंत आपल्या अंतरात्म्यामध्ये प्रवेश करेल. आणि भगवंत आपल्या अंतरात्म्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उपासना केली पाहिजे. ब्रह्ममुहूर्तावर सकाळी उपासना केल्यानंतर आपण सकाळी उठून कामावर जातो आणि कामावरनं संध्याकाळी आल्यानंतर अर्धा तास परत आपण उपासना केली पाहिजे. तर सर्व प्रश्न सुटतील आणि सर्व तुमची कुटुंब सुखकारी आणि आनंदकारी राहील. जय जय रघुवीर समर्थ.